नमस्कार मित्रांनो, मी संतोष मुळक ऑनलाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, तुम्ही रेशन कार्ड लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। भारत सरकारने सर्व रेशन कार्ड लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी करणं हे बंधनकारक केलेलं आहे। तुमच्या कुटुंबातील जेवढ्या सदस्यांची नावे रेशन कार्डवर आहे त्या सर्व सदस्यांची तुम्हाला ई-केवायसी करणं बंधनकारक केलेलं आहे। जर तुम्ही ई-केवायसी नाही केली तर तुम्हाला मिळणारं धान्य हे बंद होऊ शकतं आणि रेशन कार्डवरील नाव हे डिलीट होऊ शकतं। घर बसल्या मोबाईलवरून रेशन कार्डची ई-केवायसी कशी करायची या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलवरील प्ले स्टोअर ओपन करायचं आहे आणि सर्च करायचं आहे मेरा ई-केवायसी। इथे बघा मेरा ई-केवायसी नावाची ॲप आलेली आहे। मी अगोदरच इन्स्टॉल केलेली आहे, तुम्हाला ही इन्स्टॉल करायची आहे। त्यानंतर अजून एक ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायची आहे। पुन्हा सर्च करा आधार फेस आरडी। इथे बघा आधार फेस आरडी नावाची ॲप आलेली आहे, ही तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायची आहे। अगोदर आपण मेरा ई-केवायसी नावाची ॲप जी इन्स्टॉल केलेली आहे ती ओपन करा। ॲप ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलचं लोकेशन ऑन करायचं आहे। त्यानंतर इथे सिलेक्ट स्टेट हे ऑप्शन आहे, यावर तुमचं राज्य सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला। मी इथे महाराष्ट्र सिलेक्ट करतोय। व्हेरीफाय लोकेशन यावर क्लिक करा। त्यानंतर ज्या सदस्यांची तुम्हाला ई-केवायसी करायची आहे त्या सदस्याचा आधार क्रमांक तुम्हाला इथे एंटर करायचा आहे। जनरेट ओ-टी-पी यावर क्लिक करा। आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर 6 अंकी ओ-टी-पी गेलेला आहे, तो ओ-टी-पी तुम्हाला इथे एंटर करायचा आहे। खाली दिलेला कॅप्चा जशास तसा तुम्हाला इथे टाईप करायचा आहे। सबमिट यावर क्लिक करा। त्यानंतर तुमच्या रेशन कार्डवरील सर्व डिटेल्स इथे दाखवणार आहे। तुमचं नाव, राज्य, रेशन कार्ड नंबर, जिल्हा। त्यानंतर तुम्ही इथे अगोदर केवायसी केलेली आहे का नाही तेही इथे दाखवणार आहे। इथे सध्या काहीच दाखवत नाही, याचा अर्थ मी अगोदर केवायसी केलेली नाहीये। फेस ई-केवायसी या ऑप्शनवर क्लिक करा। तुम्ही ज्या सदस्याची ई-केवायसी करत आहात त्या सदस्याचा चेहरा तुम्हाला स्कॅन करायचा आहे। केवायसी रजिस्टर्ड सक्सेसफुली असा पॉपअप येईल तुम्हाला। माझी इथे ई-केवायसी सक्सेसफुली झालेली आहे। तुमची ई-केवायसी सक्सेसफुली झाली आहे का नाही हे जर तुम्हाला चेक करायचं असेल परत यायचं आहे, राज्य निवडायचं आहे, व्हेरीफाय लोकेशन यावर क्लिक करा। सदस्याचा तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे। जनरेट ओ-टी-पी यावर क्लिक करा। आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर ओ-टी-पी येईल, तो इथे टाका। इथे कॅप्चा दिलेला आहे, जशास तसा इथे टाका। सबमिट यावर क्लिक करा। हे ई-केवायसी स्टेटस वाय असं दाखवत आहे, म्हणजेच वाय म्हणजेच एस। इथे अगोदर ई-केवायसी स्टेटस काहीच दाखवत नव्हतं, तर आता वाय आलेला आहे, याचा अर्थ वाय म्हणजेच एस आहे। माझी इथे रेशन कार्डची ई-केवायसी सक्सेसफुली झालेली आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं मोबाईलवरून रेशन कार्डची ई-केवायसी कशी करायची। तर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, गरजू लोकांना शेअर करा आणि अशाच सरकारी योजना आणि डिजिटल अपडेटसाठी ऑनलाईन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।